नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मंदाज डेलिशियस किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी तुमच्या लक्षात आलंच असेल साहित्य बघून। तर आता टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आपण घरच्या घरी करू, डॉमिनोज सारखा पिझ्झा। सगळ्या फ्रेश भाज्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर बघू शकता हे पिझ्झा बेस मी घेतलेले आहेत। बेकरीमध्ये सहज अवेलेबल असतात। 40 रुपयाला पॅकेट भेटते। एका पॅकेटमध्ये 3 पिझ्झा बेस असतात। तर आता आपण याला मसाला लावून घेऊया। तर आता इथं मी मेयोनेज घेतलेलं आहे आणि पिझ्झा सॉस दोन्ही मिक्स करून लावून घेते। तर आता दोन्ही मिक्स करून लावून घेते मी। व्यवस्थित असं लावून घ्यायचं। त्याच्याकडून सगळ्या फ्रेश भाज्या टाकणार आहे। आता मेयोनेज आणि पिझ्झा सॉस लावून घेतलेलं आहे मी। तर भाज्या जरा जास्तच घालते ती। डॉमिनोज मध्ये गेले तर आपल्याला एवढ्या भाज्या भेटत नाहीत। भाज्या व्यवस्थित जास्त टाकून घेते तर मुलांना पण खायला पौष्टिक असा पिझ्झा होतो घरच्या घरी। त्यासाठी जास्त भाज्या घालणार आहे मी। कांदा कट करून घेतलेले आहे मी, मोठे मोठे आकारातच कट करून घेतलेले। कांदा थोडासा कमी घातला तरी पण चालेल। हिरवी मिरची घेतलेली आहे, तिखटवाली मिरची नाही, मोठी मिरची आहे, थोडीशी टाकून घेणार आहे मी। स्वीट कॉर्न घेतलेलं ते पण थोडंसं टाकून घेणार आहे। चीज घेतलेलं आहे, तर मोझरेला चीज घेतलेलं आहे मी। चीज भरपूर टाकून घेणार आहे। चीज घातलेलं आहे मी। चीज घालताना कंजूशी करायची नाही। जेवढं चीज जास्त असेल तेवढं डॉमिनोज सारखा पिझ्झा छान लागतो। मुलं पण खूप आवडीनं खातात आणि मोठी माणसं पण खूप आवडीनं खातात मी। तर बघू शकता मी किती चीज वापरलेलं आहे। भरपूर असं चीज घालायचं। तर बारीक गॅसवर मी तवा गरम करून घेतलेला आहे। अगदी थोडंसं बटर लावून घ्यायचं, त्याला जास्त लावायचं नाही। तव्यावर मी ठेवणार आहे बारीक गॅसवर। 20 मिनिटं शिजवून घेणार आहे झाकण ठेवून। त्याच्यावर मी झाकण ठेवते। 20 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढायचं आणि बारीक गॅसवर शिजू द्यायचं। तर बघू शकता तयार आहे आपला तवा पिझ्झा। छान असा मस्त झालेला आहे डॉमिनोज सारखा। आणि घरच्या घरी गेलं तर पोट भरून खाऊ शकता कमी पैशात जास्त पिझ्झा। आणि डॉमिनोज मध्ये गेलं तर 150 ते 200 रुपयामध्ये एक पिझ्झा भेटतो। आणि 30 ते 40 रुपयात 3 बेस भेटतात, तर पोट भरून खाऊ शकता। तर आता आपण कट करून घेऊया। तर तयार आहे आपला पिझ्झा। आता आपण कट करून घेऊया। तर बघू शकता घरच्या घरी असा मस्त गरमागरम पिझ्झा झालेला आहे आपला। तर नक्की ट्राय करा घरी तुम्ही। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आणखीन चव येण्यासाठी थोडंसं ऑरिगॅनो टाक आणि तिखट होण्यासाठी थोडं रेड चिली टाकणार।